नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय TV9 मराठी. सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सुपरफास्ट 50. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेत्यांची निवड आता केंद्र सरकार स्वतः करणार आहे. 1957 पासून स्वयंसेवी संस्थांना देण्यात आलेलं हे काम काढून घेण्यात आलेलं आहे. प्रयागराज येथे आज पौष पौर्णिमेला गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर दुसरं पवित्र स्नान होत आहे. पौष पौर्णिमा हा कुंभमेळ्यातील कल्पवासाचा प्रारंभ मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आजपासून 3 दिवस प्रवासी भारतीय दिन आयोजित करण्यात आलंय. यात सहभागी होणाऱ्यांना कुंभमेळा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होता येईल. दोन वर्षांपूर्वी फ्रान्सला पिछाडीवर टाकून जगातील 6व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा मान पटकावणारी भारतीय अर्थव्यवस्था चालू वर्षात ब्रिटनला मागे टाकून 5व्या क्रमांकावर विराजमान होईल. कोलकाता येथे विरोधकांच्या रॅलीमध्ये अभिनेते आणि भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा सहभागी झाले होते. याबद्दल त्यांचं पक्षातून निलंबन केलं जाण्याची शक्यता आहे. भाजपने माझा आणि माझी आई मेनका गांधी यांचा कायम सन्मान केलाय. त्यामुळे भाजपबद्दल माझी कोणतीच तक्रार नसल्याची भावना भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली. काँग्रेसला कधीही पाठिंबा देणार नाही असं सांगत विहीनपणे घुमजाव केलाय. निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा देऊ असं वक्तव्य विहीनपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केलं होतं. कर्नाटकमधल्या एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे 2 आमदार आनंद सिंह आणि जयंत गणेश हे एकमेकांना भिडले. दोघांमध्ये जबर हाणामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. डोक्याला जखम झाल्यानं आनंद सिंह यांना बंगळुरूतील एका रुग्णालयात दाखल करावं लागलं. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल यांचं सरकार पाडण्याचे भाजपचं ऑपरेशन लोटस तूर्त तरी फसल्याची चिन्ह असून भाजपनं गेले काही दिवस गुडगाव येथील रिसॉर्टवर नेऊन ठेवलेले आमदार राज्यात परतले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णा द्रमुकच्या काढून टाकण्यात आलेल्या नेत्या VK शशिकला यांना येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात येत असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात म्हटलेलं आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला. उत्तर प्रदेशातल्या शहाजहानपूरमध्ये एका विद्यार्थिनीला NCISचा नेता धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. छेड काढल्याची तक्रार या मुलीनं करताच या नेत्यानं तिला धमकी दिली. गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा यासाठी तोडगा काढण्याचंही आश्वासन दिलंय. मध्य प्रदेशातल्या झाबुआमध्ये 41,50,000च्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्यात. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आलाय. आता मी पूर्ण स्वस्थ असल्याचं ट्विट अमित शहा यांनी केलंय. अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं 16 जानेवारीला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. नेपाळ आणि भूतानला जाण्यासाठी आता 15 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींचं आधार कार्ड एक वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. गृह मंत्रालयानं जारी केलेल्या व्हिसा संदर्भातील माहिती देणाऱ्या जाहिरातीत हे नमूद करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील लेह येथे झालेल्या हिमस्खलनात 7 जणांचा मृत्यू झाला. 10 मजूर या हिमस्खलनात दबले गेले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात हिमवृष्टी सुरू असून लाहोल स्पिती येथे जोरदार हिमवृष्टी झाली. त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य नजरेस पडत होतं.
चंदीगड जवळील जिरकपूर येथील छतबीड प्राणी संग्रहालयात सिंहांनी एका व्यक्तीचा बळी घेतल्याची घटना घडली आहे। 25 फुटांची भिंत ओलांडून एक व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याजवळ गेली तेव्हा 2 सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला। गुजरातच्या नवसारी येथे एका भजन कार्यक्रमात भजन गायिकेवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तिथे आलेल्या गायिकेवर 500च्या नोटांसह विदेशी चलनही उधळलं गेलं। राफेल विमान खरेदी प्रकरणी संसदेत आणि संसदेबाहेरही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भारतानं 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 59,000 कोटी रुपये इतक्या एकूण रकमेपैकी अर्ध्याहून अधिक रक्कम चुकती केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे। उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याच्या निमित्तानं 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज भारतीय उद्योग महासंघानं वर्तवलाय। 15 जानेवारीला सुरू झालेला कुंभमेळा 4 मार्च पर्यंत चालणार आहे। मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच्या 4 वर्षात केंद्र सरकारमधील 75,000 नोकऱ्या कमी झालेल्या आहेत। कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ती पदं रिकामीच ठेवण्यात येत आहेत। केंद्र सरकारच्या कर्जाच्या स्थितीवरील 8वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे। या अहवालानुसार मागील 4.5 वर्षात सरकारवरील कर्ज 49% वाढून 82 लाख कोटी रुपये इतकं झालेलं आहे। नवीन ग्राहक जोडण्यात रिलायन्सच्या जिओ फोननं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे। नोव्हेंबर महिन्यात जिओनं 88 लाख नवे ग्राहक मिळवले। यामुळे जिओची ग्राहक संख्या आता 27.16 कोटींवर पोहोचलेली आहे। सध्या कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे या अंड्याची। या 2 अंड्यांचे फोटो इतके व्हायरल झालेले आहेत की अमेरिकेतील अभिनेत्री आणि लोकप्रिय सेलिब्रिटी कायली जेनर हिलाही मागे टाकलं गेलंय। अभिनेत्री कायली जेनर हिच्या सोशल मीडियातील 1.8 कोटींच्या विश्वविक्रमाला तिने मागे टाकलेल्या यावर कायली जेनरनं एक मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय। त्यामध्ये ती एक अंड रस्त्यावर फोडत असल्याचं दिसून येते। जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाझो इदोनाका यांचं निधन झालंय। वयाच्या 113व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। जपानमधील ओशोरो येथे ते राहत होते। नोनाका यांचा जन्म 25 जुलै 1905 मध्ये झाला होता। बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून गेले महिनाभर सुरू असलेल्या शटडाऊन म्हणजे टाळेबंदीच्या मुद्द्यावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्तावही डेमोक्रॅटिक पक्षानं फेटाळून लावलेला आहे। आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा कलंकमुळे चर्चेत आहे। काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो आणि व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। आता या चित्रपटाच्या व्रॅप्सअप पार्टीचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत। मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनावेळी कपिल शर्मानं पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी कपिलनं या भेटीचा फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केलेला आहे। सध्या रेशम डिपणीस आणि संदेश कसोलीच्या गारेगार वातावरणात रोमॅन्टिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत। रेशमनं सोशल मीडियावर आपले कसोलीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले। सुप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि गायिका रेखा भारद्वाज यांचा मुलगा आसमान बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे। वडिलांप्रमाणेच आसमानने दिग्दर्शनात करिअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अभिनेत्री कंगना राणावतचा मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट येत्या 25 तारखेला प्रदर्शित होतोय। पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी मणिकर्णिकाच्या टीमला धक्का देणारी एक बातमी समोर आलेली आहे। कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आलेला आहे। प्रतीक बब्बरने 2008 मध्ये जाने तू या जाने ना या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता। लवकरच प्रतीक अमेझॉन प्राईमच्या 4 मोर शॉट्स प्लीज या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे। प्रतीक गर्लफ्रेंड सानिया सागर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे। गतवर्षी 22 जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता। आता येत्या 22 व 23 जानेवारीला ते विवाहबद्ध होत आहेत। लोकाला शॉट नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मिका सिंग या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आपला आवाज देणार आहे। अमित राजने हे शीर्षक गीत संगीतबद्ध केलंय। स्पॅनिश सरकारनं शकीरावर 14.5 दशलक्ष युरो म्हणजेच 118 कोटी रुपयांचा कर चोरीचा आरोप केलेला आहे। शकीराने मात्र कानांवर हात ठेवत कर चोरीचे आरोप फेटाळून लावलेले आहेत।